राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। आता आपण जर सोशल मीडियावरती बघत असाल तर तुम्हाला 18 जुलैपर्यंत बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील असे सांगितले जात आहे, मात्र याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। नवा खाते उतारा जोडण्यासाठी शेतकऱ्यांची होते वणवण, जोडणीचे अधिकार कृषी अधिकाऱ्यांऐवजी आता तहसीलदारांना देण्यात आले। शेतकरी उद्योगांना सोने चांदी तारण घेऊन कर्ज द्या, आरबीआयच्या बँकांना देण्यात आल्या सूचना, कर्ज मिळणे होणार आता सुलभ। निधीच्या विलंबाचे खापर लाडक्या बहिणींवरती, अर्थ खाते वाहणाऱ्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याच विधानामुळे चर्चांना आले उधाण। मतदार याद्यांची पडताळणी आता देशभरामध्ये होणार, पुढील महिन्यांपासून निवडणूक आयोगाची मोहीम सुरू होणार। सांगली परिसरामध्ये कृष्णा वारणा नद्यांच्या पात्रामध्ये उतार झालेला असून धरणे ही 70% अधिक भरलेली आहे। 13 दिवसांमध्ये 42 मिलीमीटर पाऊस झाला। मत्स्य उत्पादनामध्ये 29,000 टनाने वाढ झालेली असून 6 वर्षानंतर पहिल्यांदा सर्वाधिक मत्स्य उत्पादनाची नोंद करण्यात आली। पावसाची विश्रांती, शेतकरी पेरणीमध्ये मग्न, डोंगर माथ्यावरील शेतजमिनीमध्ये वन्यप्राणी तसेच रानडुकरांचा धुमाकूळ। राज्यामध्ये खरीप पिकांच्या क्षेत्रामध्ये चढउतार झालेला असून पाऊसमानासह अधिक घटकांचा प्रभाव होतोय, अस्थिर किमतीचा सुद्धा परिणाम होत आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली। सदानंद मास्तर, मीनाक्षी जैन, हर्षवर्धन शृंगला यांचाही समावेश आहे। कवठे महांकाळ तालुक्यामध्ये 89% खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या असून शेतकऱ्यांनी उडीद, भुईमूग, मका, बाजरी पेरणीस दिले प्राधान्य। नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचा पिकांना होतोय आधार, उजनी, डावा तसेच उजव्या कालव्यामधून खरीप पिकांसाठी आवर्तन सुरू करण्यात आलेले असून पाऊस लांबला। सोलापूर जिल्ह्यामधील 902 लाभार्थ्यांना मिळणार शेततळे, तंत्र अधिकारी सुदर्शन मामिडवार यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात बघा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, 7/12 उतारा, 8 उतारा, बँक पासबुक, शेतजमिनीचा नकाशा, शेततळ्याचा अंदाज, अनुदानासाठी अर्ज। परळी खोऱ्यामध्ये ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झालेली असून पावसाच्या हाहाकाराने शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे, शेतकरी वर्ग चिंतेमध्ये सापडलेला आहे। नेवासा परिसरातील लाभार्थ्यांना घरकुलांचे 1.5 कोटी रुपये लवकरच मिळणार, आमदार विठ्ठल लंगे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले। जिल्हा बँकेवरून भुजबळ तसेच कोकाटेमध्ये झुंपली, भुजबळ यांचा गैरसमज झालाय असे मंत्री कोकाटे म्हणाले। यावरती प्रत्युत्तर करत माझा गैरसमज दूर करावा असे मंत्री भुजबळ म्हणाले। पावसाची दडी, खरीप ऑक्सिजनवरती सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सापडले चिंतेमध्ये, काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट कायम। पावसाअभावी वाढ खुंटली, पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू, दुबार पेरणीचे संकट, खर्च वाया जाण्याची भीती, वन्यप्राण्यांकडून सुद्धा होतंय नुकसान। खांद्यावरती नागर घेऊन मुंबईला निघालेल्या शेतकऱ्याची तब्येत बिघडली, 11व्या दिवशी गाठले ठाणे, शुगर वाढल्यामुळे दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले। यंदा पिकांवरती गोगलगायींचा फारसा प्रादुर्भाव दिसून येत नाही, कृषी अधिकारी कांबळे यांच्याकडून माहिती प्रदान करण्यात आलेली आहे। अवकाळीमुळे गोगलगायींची सुप्तावस्था संपुष्टामध्ये आली असे त्यांचे म्हणणे आहे। निलंगा तालुक्यामध्ये आंतरमशागतीच्या कामांना आला वेग, पीक वाढीसाठी पावसाची गरज असून तणावरती फवारणी सुरू आहे। निविष्ठांच्या उच्चाटनासाठी अभियान राबवा, केंद्रीय कृषी मंत्र्यांचे राज्यांना पत्राद्वारे करण्यात आले आवाहन। त्यामध्ये खाद्यतेलाची साठेबाजी रोखण्याकरता आणणार नवा कायदा। कापूस साठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 84% अधिक असून अंतिम साठा सुमारे 55.59 लाख गाठी राहण्याचा अंदाज। ITIकडे विद्यार्थ्यांचा ओढा, 2,500 प्रवेश, 9,000 जागांपैकी 6,000 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट। आपल्या परिसरामध्ये दरवर्षी नुकसान, भावही नाही तरी यंदा सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल। तणनाशक फवारल्याने सोयाबीन पीक नष्ट झालेले असून दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। लाखपुरी शेतशिवारातील घटना, पोलिसांकडून तपास सुरू। तिपीठ महामार्गासाठी 49 गावांचा ग्रीन सिग्नल, यवतमाळ जिल्ह्यातून जाणार 137 किलोमीटरचा रस्ता। तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर, जलद आणि विश्वासार्ह व्यवहारांसाठी नागरिकांची UPIला मिळते पसंती, 2,000पेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी वापर वाढला, किराणा सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी सर्वाधिक व्यवहार होऊ लागला।
शासकीय सेवेमधील तब्बल 3 लाख पदे रिक्त झालेली असून दरवर्षी सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या 3% जागांची पडत आहे भर. समृद्धीवरती महिनाभरामध्ये धावली 11 लाख वाहने, टोलमधून मिळाले 90 कोटी रुपयांचे उत्पन्न. लाडकी बहीणमुळे निधी उशिरा मिळतोय, कामे कशी होणार, अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्याच तक्रारीचा सूर. कारणाशिवाय पत्नी वेगळी राहत असेल तर तिला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला. मेरठ कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय. नागरिकांना 4 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार, PMJGBY अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार. उत्तर कोरियाच्या विरोधामध्ये जाऊ नका, रशियाचा अमेरिका तसेच जपानला इशारा. दक्षिण कोरियाला घेऊन लष्करी आघाडी करू नका, किम जोंग उन यांच्या आण्विक धोरणाला पाठिंबा. बेघर कुटुंबाचे सर्वेक्षण आटोपले, आता तपासणी घर मिळणार कधी. अकोला जिल्ह्यामध्ये 93,000 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले असून 18,000 कुटुंबांची होणार तपासणी. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा थेट बांधावरती मिळणार, कृषी विभागाकडून नियोजनबद्ध तयारी सुरू. ठेवला तर सडतोय, विकला की रडवतोय, कांद्याचा का झाला वांदा. बांगलादेशच्या आयातबंदीमुळे कांदा उत्पादक सापडले संकटामध्ये, दरवाढीची प्रतीक्षा कायम. सांगा शेती करायची कशी, भरपूर मजुरी द्यायची आणि ये-आण करायची. मजुरांच्या टंचाईने आंतरमशागतीचे कामे खोळंबली, शेतकऱ्यांचीही चिंता वाढली. डाळिंबाच्या दाण्यांना बाजारामध्ये मोत्याचा भाव मिळतोय, दरवाढी मागे कारण काय, मागणी वाढली. खामगाव शहरामध्ये 160 रुपये किलो दराने होते विक्री. वाशिम जिल्ह्यामध्ये 21,000 शेतकऱ्यांची चिंता वाढली. PM किसानचे अनुदान संकटामध्ये सापडले. 1.84 लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणीमध्ये रिसोड तालुका आघाडीवरती. वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अपेक्षित वार्षिक सरासरीच्या 39.13% पाऊस झालेला आहे. 23% बियाणे विक्रेत्यांकडून साथी पोर्टलचा वापरच नाही. वाशिम जिल्ह्यातील चित्र, बियाणे विक्रीमध्ये पारदर्शकतेचा अभाव, कृषी आयुक्तालयाकडून दखल. आता बळीराजा शेत फुलवणार, 50,000 रुपयांचे बक्षीस सुद्धा मिळणार. उत्पादन वाढीसाठी पीक स्पर्धा, खरीपामध्ये 11 पिकांचा करण्यात आला समावेश. तळेगाव परिसरामध्ये पावसाचा धक्का, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची टांगती तलवार, पिकांच्या वाढीवरती विपरीत परिणाम होतोय. नांदूर शिंगोटे परिसरामध्ये पावसाची उघडीप मिळाल्याने बळीराजा शेतीकामामध्ये व्यस्त. लाडकी बहीण योजना नोंदणी झाली बंद, 400 महिलांचे अनुदान सुद्धा बंद करण्यात आलेले असून आता नकोत लाडक्या बहिणी. शासनाच्या योजनांबाबत महिलांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना काळे फासले. अक्कलकोट येथील घटना, धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. RRCचा धाकरा आला नाही, शेतकऱ्यांना पैसे मिळेनात. FRP दिली नाही तर कारखानदाराचे नुकसान नाही. पीक विम्याकडे यंदा शेतकऱ्यांचा कानाडोळा, प्रतिसाद कमीच. 15,000 शेतकऱ्यांचा सहभाग. नीरा खोऱ्यातील धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये 48% पाणीसाठा अधिक असून शेतकऱ्यांची आता चिंता मिटलेली आहे. भाटघर, नीरा देवधर, वीर अन गुंजवणी या प्रमुख धरणांचा समावेश आहे. उपपाच्या शेतकऱ्यांनी 70 गुंठ्यामध्ये घेतले 10 लाख रुपयांचे उत्पन्न. मेहनतीचा नवा मार्ग, रेशीम शेतीने दिला आधार. पीक विमा योजनेमध्ये 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार. ई-पीक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य असणार. वसमत परिसरामध्ये साहेब अनुदानच वेळेवरती मिळेना, गोठा बांधणार तरी कसा, तुम्हीच सांगा. खरीप हंगामातील पिके सुकू लागली. पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाकडे आता शेतकऱ्यांचे लागलेले हे लक्ष. पिकांच्या वाढीसाठी मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. सरकारची योजना पण आधार KYCकडे लाभार्थ्यांचे दुर्लक्ष. निराधार योजनेमधील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाकडे होते दुर्लक्ष. प्रशासनाकडून अखेरची संधी. खरीप हंगामामध्ये बोगस बियाणे आणि खत प्रकरणी 13 तक्रारी दाखल करण्यात आलेल्या असून फसवणूक झाल्यास तक्रार करण्याचे करण्यात आले आवाहन.